नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अन्न भेसळ विरोधात तुकाराम मुंडेंचा कारवाईचा धडाका, सीएम देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। मनोज जरांगेंच्या आंदोलनाने ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही, परिणय फुके यांचा दावा। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती। आणि मराठा आरक्षण नोंदीचा 58 लाखांचा आकडा फुगवलेला, मराठवाड्यात फक्त 50,000 नोंदी, बबनराव तायवाडे यांचा मोठा दावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील खोलेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दिंद्रुड या पतसंस्थेने 70 लाख रुपयांना फसवल्याचा आरोप कांदेवाडीतील शेतकरी आबासाहेब बाबूराव कांदे यांनी केला होता। आज या प्रकरणात एक नवाच ट्विस्ट आला असून खोलेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावरच 1.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे। आरोप करण्यात आलेल्या माजी कर्मचाऱ्याचे नाव किरण मधुकर डापकर, राहणार संगम, तालुका धारूर, जिल्हा बीड असे असून त्यांनी मात्र खोलेश्वर मल्टीस्टेटकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। पाहूयात किरण डापकर नेमकं काय म्हणाले ते। मी खोलेश्वर बँकेमध्ये 5 ते 6 वर्ष कॅशियर या पदावर काम केलेलं आहे। मी 1.5 वर्षापूर्वी बँकेतून निघालेलो आहे, काम सोडलेलं आहे। तरी पण माझ्यावर आज आरोप होत आहे 1.5 वर्षानंतर की खोलेश्वर बँकेमध्ये असा 1.5 कोटीचा घोटाळा केला आहे। मी फ्रॉड कुठलाही केलेला नसताना माझ्यावर सर्व गोष्टी लादलेल्या आहेत। कारण काल एका शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्याच्या नंतर बँकेला कसं काय जाग येऊ शकते की असं कर्मचाऱ्यांनी सुद्धा फ्रॉड केलेला आहे। त्या जे आहेत कस्टमर त्यांनी SP ऑफिसला काल दाखल केल्याच्या नंतर आज कुणावर तरी ढकलायचं आहे, यामुळे माझ्यावर हे प्रकरण ढकलण्यात येत आहे। संस्थेचे चेअरमन असतील दिलीपरावजी पारेकर, CEO विलास पारेकर, व्यवस्थापक फपाळ गोविंद पारेकर, परमेश्वर पारेकर, दिनेश आणि येवले रमेश हे सर्व आरोपी आहेत। हे सर्व आरोपी असताना माझ्यावर ढकलण्यात आहे आणि माझं एवढंच विनंती आहे की SP ऑफिसला असन किंवा साहेबांना असन की त्यांची चौकशी करा आणि मी कुठल्याही चौकशीला तयार होतो। तुमच्या वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथे ऊस आणि कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय। पोलिसांच्या कारवाईत गांजाची तब्बल 116 झाडे आढळून आली असून या झाडांची किंमत 50 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हरिश्चंद्र पिंपरी येथील संदीपान विठ्ठलराव शिंदे वय 40 वर्षे यांच्या शेतात ऊस व कापसाचे पीक आहे। याच पिकांच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती वडवणी पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी शेतात कारवाई केली असता त्या ठिकाणी गांजाची 116 झाडे आढळून आली। या झाडांची उंची 6 ते 7 फीट असल्याचे समोर आले। पोलिसांनी गांजाची झाडे ताब्यात घेतली असून जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत अंदाजे 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले। पंचनामा व वजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मुद्देमालाची अधिकृत किंमत स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने वडवणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही कारवाई माजलगावचे DYSP अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणीच्या API श्रीमती वर्षा वगाडे, PSI गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अशोक नामदास, मोरे, राऊत, काकडे, शिनगारे, उबाळे आणि जावळे यांच्या पथकाने मिळून केली। बीड जिल्ह्यातील लाचखोरांनी खरोखरच आता लाजा सोडल्या असून अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तब्बल 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तालुक्यातील एका तलाट्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडण्याची कारवाई केली। विलास राजेंद्र मोराळे असे कारवाई झालेल्या तलाट्याचे नाव असून ते गेवराई तालुक्यातील खामगाव सज्जा येथे कार्यरत आहेत। अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात मोराळे यांनी संबंधितांकडे लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना मोराळे यांना छत्रपती संभाजीनगर येथील ACBच्या पथकाने ताब्यात घेतले। ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील भास्कर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा यापूर्वी चर्चेत आलेला आहे। घरकुल लाभार्थ्यांसाठीच्या वाळूसह अवैध वाळू उपशाच्या प्रकरणात महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वाळू उपसा प्रकरणी चखलांबा पोलीस ठाण्यात 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असतानाच आता अवैध वाळू वाहतुकीला सहकार्य करण्यासाठी तलाट्याने लाच स्वीकारण्याची घटना समोर आल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। तर या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। कोट्यावधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या
फसवणूक प्रकरणी सीआयडीने मोठी कारवाई करत बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री सुरेश कुटे यांच्यासह संस्थेच्या 12 मुख्य संचालकांना सीआयडीने बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात व सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे। ही धडक कारवाई बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 244/2024 अंतर्गत करण्यात आली आहे। आरोपींवर खालील कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कलम 420 फसवणूक, 406 विश्वासघात, 409 व्यापाऱ्यांकडून विश्वासघात आणि 120 गुन्हेगारी कट रचणे, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम 3 आणि 4। तर या प्रकरणाचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जगदीश राऊत हे करत आहेत। या प्रकरणी आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे वय 48 वर्षे राहणार बीड, अध्यक्ष सौ अर्चना सुरेश कुटे, कार्यकारी संचालक यशवंत वसंतराव कुलकर्णी वय 54 वर्षे, उपाध्यक्ष आशिष पद्माकर पाटोदेकर पाटील वय 32 वर्षे राहणार सोलापूर, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी वय 24 वर्षे, संचालक वसंत शंकरराव सटले, संचालक दादाराव हरिदास उंद्रे राहणार छत्रपती संभाजीनगर, संचालक रवींद्र मधुकर तलबे, संचालक रघुनाथ सकाराम खरसाडे, संचालक कैलास काशीनाथ मोहिते, संचालक रवींद्र श्रीरंग यादव, संचालक आणि आशा पद्माकर पाटील राहणार सोलापूर, संचालक या 12 जणांना सीआयडीने अटक केली असून सीआयडी पथकाने पोलीस तपासाचा भाग म्हणून या सर्व आरोपींची रीतसरपणे वैद्यकीय तपासणी पूर्ण करून तसा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागितलाय। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांसह 12 संचालकांना अखेर सीआयडीने बेड्या ठोकल्याने आपले पैसे परत मिळतील अशी आशा ठेवीदारांमध्ये पल्लवित झाली आहे। तरी देखील या तपासामध्ये पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी गट अक्षय नवगिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। तर डॉक्टर अक्षय नवगिरे हे राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुजू झाल्यापासून ग्रामीण भागातील गोरगरिबांना तत्परतेने आरोग्य सेवा देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत। त्यांची आरोग्य सेवा ही 24 तास अविरतपणे सुरू आहे। त्यामुळे या परिसरातील सर्व कष्टकरी जनता खुश असून डॉक्टर अक्षय नवगिरे यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।